प्रश्न विचारण्यासाठी मी श्रीमान डावरे सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. दुसऱ्या फेरीसाठी तयार आहात का तुम्ही? आहात का? हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज गट, संभाजी महाराज नाही शिवाजी महाराज गट आणि राजमाता जिजाऊ गट यांना खातं खोलता आलं नाही. घाबरायचं नाही, निराश व्हायचं नाही. आणखी किती फेऱ्या आहेत? 5 फेऱ्या आहेत. तर बघू आता मी दुसरी फेरी घेऊन येतोय. तालुका पातळीवरील प्रश्न तुमच्यासाठी. तालुका पातळीवरील प्रश्न. तर पहिला प्रश्न मी विचारतो तुमच्यासाठी. पहिला प्रश्न पहिल्या गटासाठी. तयार आहात तुम्ही? हा, तर ऐका. तुळजापूर तालुक्यातील प्रमुख धार्मिक स्थळे कोणती? तुमची वेळ सुरू होते आता. तुमची वेळ सुरू होते आता. तुळजापूर तालुक्यातील प्रमुख धार्मिक स्थळे. 1 2 3 4. फक्त तुळजापूर तालुक्यातली. तुळजाभवानी मंदिर, चिवरी. धार्मिक स्थळे रामतीर्थ मंदिर आणि खंडोबा मंदिर. तुळजाभवानी मंदिर, खंडोबा मंदिर, रामतीर्थ आणि चिवरी हे आपल्या तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. उत्तर बरोबर आहे. टाळ्या. मी दुसऱ्या गटासाठी प्रश्न विचारतोय. छत्रपती शिवाजी महाराज गट या गटासाठी प्रश्न असा आहे. जसं आपल्या गावचा कारभार करण्यासाठी सरपंच असतो का नाही? आणि सरपंचाला मदत करण्यासाठी एक सचिव असतो, प्रशासकीय अधिकारी म्हणतो आपण त्याला, शासकीय नोकर अर्थात. तो ग्रामसेवक असतो, बरोबर आहे. तो प्रशासकीय अधिकारी झाला. आपल्या गावचा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक झाला. तर तालुक्याचा जो प्रशासकीय अधिकारी असतो, तालुक्याचा, गावचा नाही, तालुक्याचा, तो तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो आणि त्याला काय नावाने ओळखलं जात आहे? तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी. आपली अडी अडचण कुठलीही, काही शेतीविषयक कामं निघाले, अडी अडचण कुठलीही संघर्ष असेल तर आपण त्या अधिकाऱ्याकडे जातो. शेतीचे ते महसुली कामं घेऊन त्याच्याकडे जातो. तर तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो त्याचं नाव सांगायचं तुम्ही. गट क्रमांक 2. कुणाला? सचिव. उत्तर चुकलेलं आहे. बसा खाली. तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जसं मी तुम्हाला सांगितलं उदाहरण की ग्रामपंचायतचा सरपंचाला सचिव ग्रामसेवक असतो, तसं तालुक्याचा एक प्रशासकीय अधिकारी असतो, मेन प्रमुख. तर ऐका, हा प्रश्न आतापासून, हा प्रश्न बोनस प्रश्न मी गट क्रमांक 3 साठी विचारतो. त्यांची वेळ सुरू होते आता. बोनस प्रश्न आहे का? तालुक्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
सांगा. उत्तर चुकलेलं आहे. बसा खाली. हाच प्रश्न घेऊन मी गट क्रमांक 4 कडे जातोय. तालुक्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? अगदी बरोबर आहे, अभिनंदन करा. तहसीलदार हा तालुक्याचा प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी तालुक्याचा तहसीलदार असतो. बोनस 2 गुण. हा, गट क्रमांक 4 साठी बोनस गुण 2. आता मी 3 नंबर गटाकडे जातोय. 3 नंबर गटाचं नाव आहे राजमाता जिजाऊ. त्यांच्यासाठी प्रश्न असा आहे, अतिशय सोपा प्रश्न. 3 नंबर गट. तुळजापूर तालुक्यात कोणती माती आढळते? मातीचा प्रकार कलर आहे. मोठ्या प्रमाणात कोणती माती आढळते? अतिशय सोपा प्रश्न आहे. मोठ्याने चर्चा करू नका, हळूहळू चर्चा. माती तुमचं उत्तर जिथं आपण पीक पिकवतो, उत्पादन घेतो मोठ्या प्रमाणात, तुळजापूर तालुक्यामध्ये कोणत्या प्रकारची माती? कलर 30 सेकंड. हा, लाल माती. उत्तर चुकीचं आहे. मोठ्या प्रमाणात कोणती माती आढळते? पुढच्या गटाला का? सर हा, पुढच्या. पुढच्या गटासाठी हा प्रश्न आहे. गट क्रमांक 4 साठी हा प्रश्न आहे. महाराणी ताराबाई गटासाठी मी प्रश्न विचारतो. काळी माती. अगदी बरोबर आहे. काय झालं? काय झालं? हा, अगदी बरोबर आहे. बोनस गुण. हा, बसा खाली. दुसरी फेरी आहे मग. गट क्रमांक 4 साठी प्रश्न आहे. सोपे प्रश्न आहे. तुळजापूर तालुक्यातील वापरात असलेली वाहतुकीची साधनं, त्यांची नावं सांगायची आहेत. कोणत्या वाहनाने आपण प्रवास करतो? तुळजापूर तालुक्यातील वाहतुकीचे प्रमुख साधने कोणती आहेत? चला, पुढचा प्रश्न गट क्रमांक 4 साठी. हा, टेम्पो वगैरे इत्यादी साधनांचा आपण वापर. अगदी बरोबर आहे. अभिनंदन करा त्यांचं. मोठ्या प्रमाणात आपण एसटी बस, त्याच्यानंतर खाजगी वाहने, जे की त्यांनी सांगितलेलं आहे, कार, टेम्पो, ट्रक. मी गट क्रमांक 5 साठी प्रश्न घेऊन येतोय. तो प्रश्न असा आहे, तुळजापूर तालुक्यातील मुख्य व्यवसाय कोणता? लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता? तुळजापूर तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता? प्रमुख व्यवसाय म्हणजे काय की मोठ्या प्रमाणात तो व्यवसाय केला जातो. चला, वेळ सुरुवात तुमची झाली. उठून सांगायचं. शेती हे उत्तर बरोबर आहे. 4 गुण मिळालेले आहेत. कोणत्या गटासाठी? राणी लक्ष्मीबाई गटासाठी. आता मी शेवटच्या गटाकडे जातो. तो गट आहे छत्रपती शहाजी महाराज. छत्रपती शहाजी महाराज त्यांच्यासाठी सोपा प्रश्नच मी घेऊन येतोय. तुळजापूर तालुक्यात कोणकोणते सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात? सगळ्यासाठी प्रश्नाची काठीने पातळी सारखी आहे. तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जे सण उत्सव साजरे करतात त्याची नावे तुम्हाला सांगायची आहे. खास करून तुळजापूर तालुक्यामध्ये काही सण साजरे केले जातात पहा. हा दिवाळी, हा बैलपोळा,
हा छत्रपती शिवाजी महाराज जयंती, बर जे रंगपंचमी, हा संक्रांत हा इत्यादी सणांचा मोठ्या उत्साहात साजरा करतात. बर बरोबर आहे. दिवाळी, होळी, त्याच्यानंतर येळामोषा असे, नवरात्र असेल, नवरात्र बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. 4 गुण. त्यांचं अभिनंदन. तुम्ही सहकार्य केलात. मी विचारलेल्या प्रश्नाला छान पद्धतीने उत्तर दिलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.